पुढे पोहात लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची कामगिरी सर्वात सरस राहिली। दुसरीकडे शरद पवारांना सोडून गेलेल्या अजित पवारांच्या कामगिरीत मात्र घसरण झाली। याच मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा खरी राष्ट्रवादी आणि खोट्या राष्ट्रवादीचं राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय। स्वतः शरद पवारांनीच या मुद्द्यावरून अजित पवारांना टोला लगावल्याचं पाहायला मिळतंय। खरी राष्ट्रवादी आमचीच आहे। लोकांनी सांगितलं एक माणूस एके ठिकाणी आणि आम्ही 10 पैकी 8 निवडून येतात। आदरणीय पवार साहेब आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांचं हे विधान साधारणतः वर्षभरापूर्वी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली। त्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हही अजित पवारांच्या स्वाधीन झालं। पण एवढं होऊनही अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही। तर दुसरीकडे लोकसभेआधी एकाकी पडलेल्या शरद पवारांनी मात्र लोकसभा निवडणुकीत सर्वोत्तम कामगिरी केली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 जागा लढवत तब्बल 8 जागा जिंकल्या। त्यामुळे त्यांच्या विजयाचा स्ट्राइक रेट तब्बल 80% राहिला। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 पैकी फक्त 1च जागा जिंकता आली। त्यामुळे अजित पवारांचा स्ट्राइक रेट राहिला 25%। त्यामुळे अजित पवारांचा स्ट्राइक रेट होता फक्त 25%। याच कामगिरीचा धागा धरत आता पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते खरी राष्ट्रवादी पवारांचीच असल्याचा दावा करतायत। शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे लोकांनीच सांगितल्याचं विधान करत अजित पवारांना डिवचलंय। खरी राष्ट्रवादी आमचीच आहे। लोकांनी सांगितलं एक माणूस एके ठिकाणी आणि आम्ही 10 पैकी 8 निवडून येतात आणि एक सुद्धा गेली ती फिफानी आणि तुतारी याच्यातलं केली, नाही तर 10 पैकी 9 आले असते। पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी लोकसभेतील महाविकास आघाडीच्या पक्षांच्या लीडचा उल्लेख करत विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता येईल असा दावाही केलाय। असं आहे की आमची काही अजून चर्चा नाही। आम्ही असं ठरवले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा पक्ष तिघजण एकत्र आम्ही बसून त्याचा निर्णय घेणार आहोत। स्वतः शरद पवारांनी आता राष्ट्रवादीवर दावा ठोकल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी तरी कशी शांत राहणार? खरी राष्ट्रवादी कुणाची हे तपासण्यासाठी विधानसभेची वाट पाहण्याचा सल्ला देत अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं। साहेबांनी मेहनत घेतली, 8 जागा त्यांच्या निवडून आल्या। खरी राष्ट्रवादी कोणाची हे जनतेने ज्याप्रमाणे साहेबांना सांगितलं, आता विधानसभा तोंडावर आहे। थोडं मला साहेबांना विनंती आहे की आता विधानसभेची निकाल येऊ द्या, त्याच्यानंतर साहेबांच्या या विधानावर बोलणं उचित राहील। खरं तर लोकसभा निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। याच वाढलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर आता पवारांनी विधानसभा जिंकण्याची रणनीती आखली आहे। तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र मित्र पक्षांच्या टीकेचा धनी बनावं लागलाय। त्यामुळे या परस्पर विरोधी मनस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी विधानसभेत कशी कामगिरी करतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।